तर चला आपल्याला आपण बघितलं की डार्विनचं उत्क्रांतीचं बरचसं मागं पडलं आणि एक वेगळं संशोधन पुढे आलं. आता बघा, जेव्हा एखाद्या जनुकाच्या कार्याची निवड होते, जेव्हा एका जनुकाची कार्याची गरज निर्माण होते, तेव्हा त्या जनुकामधून नाही, तर त्याच्या सभोवतालच्या वातावरणातून त्या जनुकाला चेतवले जाते आणि मगच ते कार्यरत होते. आपण बघितलं, प्रत्येक पेशीला कामाच्या विभागणी करून दिलेल्या आहेत आणि मग प्रत्येक पेशीच्या अवयवाच्या विभागणीप्रमाणे त्या पेशी कार्य करतात. तर एखाद्या जनुकाची कार्याची जेव्हा गरज निर्माण होते, की आता हे कार्य केलं पाहिजे. समजा आता व्हायरस शिरलाय, मग त्या व्हायरसला अटॅक करायचा आहे, त्याला डिस्ट्रॉय करायचंय. समजा असं काही गरज निर्माण झाली, जनुकाच्या कार्याची गरज निर्माण होते, तेव्हा त्या जनुकामधून नाही, तर त्याच्या सभोवतीच्या वातावरणातून त्या जनुकाला चेतवले जाते. मगच ते कार्यरत होते. म्हणजे पेशीचं जे आवरण आहे ते पेशीच्या केंद्रांपेक्षा किती महत्वाचं आहे. जनुक पेशींच्या आजूबाजूचं वातावरण किती महत्वाचं आहे हे यावरनं कळतं. मग कार्य ते होणार आहे का जनुकाच्या कार्याचं? तर त्याच्या वातावरणातूनच त्याला चेतवलं जातं जनुकाला आणि मगच ते कार्यरत होतं. म्हणजे वातावरण किती महत्वाचं आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जनुकीय नियंत्रणापाशी जेव्हा एखादी चर्चा येते तेव्हा हेच म्हणावे लागते, इट्स द एन्व्हायरोमेंट स्टुपिड. म्हणजे एन्व्हायरोमेंटवरच सगळं अवलंबून आहे. जास्त शास्त्रीय चर्चा आपण काही बघणार नाहीये. बरेचसं खूप सुंदर आहे तसं पुस्तक, असं छान डिझाईन विझाईन सगळं, प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंटेशन, त्याचे रिझल्ट्स असं छान दिलेलं आहे. पण त्याला खूप, म्हणजे मी सुद्धा एवढं वाचू शकले नाही, कारण मला तेवढा वेळ नाही राहिला ना. फक्त हे घ्यायचंय म्हणून एक घेतलं गेलं. त्यातला महत्वाचा भाग सांगून झाला. आपल्याला तो वापरत सुद्धा ऑलरेडी आपण आधी वापरतच आहोत. पण हे अजून एक आपल्याला प्रूफ की आपण जे काही फिलॉसॉफी डेव्हलप केली आहे ती किती महत्वाची. एपिजेनेटिक्स स्वतःला सक्षम करण्याचं नवीन शास्त्र. स्वतःला सक्षम कसं करायचं? आता बघा, बऱ्याचदा आपल्या साधकांच्या लँग्वेज आहेत, तिथून सुधारणा करण्याची गरज आहे. आता एक लँग्वेज आपल्या भिंतीवर कलरिंग चाललंय. आता शिबिराला आपण पिरामिडला ज्या वॉल घातलेत त्याचं एक पेंटिंग करायचं चाललंय. तर त्या पेंटिंगचं डिझाईन करणं, तो रंग फायनल करणं, आणणं, ह्या सगळ्या खूप कामाचा ओव्हरलोड आलाय. आता आजही मिस्टर गेले, ते काही फ्लेक्स प्रिंटिंग सगळं एकत्र आलं. त्यांनी रिनोव्हेशनचंही काढल्यामुळे. तर त्या मॅडम नवीन आहेत. तर त्या नवीन आहेत तर त्या मला म्हणतात, माझी छोटी मुलगी आहे 4 वर्षाची, मग कसं मला जमेल का नाही माहिती नाही. माझे मिस्टर परमिशन देतील का माहिती नाही. ती काढून देईल का माहिती नाही. मी तिला घेऊन येऊ का? म्हटलं अहो शिबिर आहे. शिबिर आपलं ध्यानाचं आहे, आपल्याला मौन राहणार आहे आम्ही तिथे. फक्त 4 ते 7 शिबिराचं मौन मोडणार आहे का? तर ग्राउंड वर्क आहे, एनर्जी वर्क आहे, नेचरशी एक्सपेरिमेंट करायचंय, नंतर स्वयंपाक रात्रीचा करायचंय. म्हणजे थोडी चर्चा, एकत्र संवाद येईल तेवढंच मौन मोडायचंय. बाहेर फिरायचंय जरा. फिरायचं म्हणजे क्रिया, योग, आश्रम, तलाव असं आहे थोडस, म्हणून ते 4 ते 7 मोडणार आहे. म्हटलं मग मुलीला काही तुम्ही घेऊन येऊ शकणार नाहीये. मग तुम्ही मी नसताना आलं पाहिजे म्हटलं. 30 तारखेला तर शिवसरोदय, त्यावेळेलाही जमणार नाही, वेळच द्यायला होणार नाहीये. मग तुम्ही नंतर या मी असताना. मग मी म्हंटल, आता 4 वर्षाची मुलगी, त्यामुळे मला कळत नाहीये. म्हणजे आता हे काही वैयक्तिक घ्यायचं नसतं कोणी, इतरांना सगळा भाग, सगळे त्यातलेच, मी पण त्यातलीच. फक्त माझी फ्रिक्वेन्सी कमी झाली आता मला हे समजल्याने, ती तुम्ही कमी करायची. पण आपल्याला संस्कार आहे त्यामुळे आपण हे बऱ्याचदा वापरतोच. फक्त आपल्याला हे बदलायचे, कॉन्शियसली बदलायचे, म्हणून मी एक उदाहरण घेऊन सांगतच. तर पर्सनली कोणी वाईट वाटून घेऊ नये, नावं नाही सांगत मी, त्यामुळे कोणाला काही कळत नाही.
तर त्याच्यामध्ये त्या म्हटल्या मुलीला मी घेऊन येईल, पण मुलगी मला करून देईल का नाही हेच मला कळत नाही. मी म्हटलं, अहो तुम्ही आता आपले साधक झालाय ना, मग आयुष्य बदलाचं शास्त्र केलंय का नाही केलंय अजून, त्याची फिलॉसॉफी काय आहे मला काढायचं आहे बस. मला पिरॅमिडला येऊन एक भिंत रंगवायची, एक एकच देणार आहे, जास्त सांगणारच नाहीये. ते पण त्यांनी स्वतःहून दिलं म्हणून, नाही तर हा माझा शिबिराचा भाग आहे. शिबिराला क्रिएटिव्ह वर्क करणं गरजेचं आहे. कारण स्वादिष्टान चक्र आणि हे क्रिएटिव्हिटी हृदय, मी इवन लाईट कोड्सही प्रत्येकासाठी निवडलेत. मग आता मला बरेचसं माहिती झालंय ना तुमचं पर्सनल, तुम्हाला कुठल्या हिलिंगची गरज आहे, तुम्हाला काय साधायचंय, त्याप्रमाणे लाईट कोड्सही काढलेले आहेत. क्रिएटिव्हिटी करताना हे क्रिएटिव्हिटी करणं म्हणजे एक प्रकारचं ध्यानच आहे. म्हणून तो शिबिराचा भाग आहे. पण त्या शिबिरात नाही येत, पण म्हटलं मला यायचंय काढायला. मग म्हंटल आपली भाषा आता बदलायची आहे. मिस्टर परमिशन देतील का, मुलगी काढून देईल का, असं नाही. मला काढायचंय बस, संपलं. आपण ठरवलं, आपोआप होणार आहे, सहजतेने होणार आहे, म्हणजे हट्ट नाही तिथे. मग हट्टच करून नाही मला जायचंच आहे नवऱ्याशी भांडून, मला यायचंच आहे, मला करायचंच आहे, असं नाही. मला करायचं आहे, सहजतेने होतं, सहजतेने आपोआप योग येतो आणि घडतं. ते हे आपल्याला साधायचं. एखादं छान ऑटोमेशनला आपण अनुभवायचं आहे, कसं ऑटोमेशन होतं. दुसऱ्याचं काम आहे तर पिरॅमिडचं काम आहे, म्हणजे होणारच, तुमची श्रद्धा असेल तर होणारच. हे ऑटोमेशन आपण शिकायचं आहे आपल्या जीवनात. मग स्वतःला सक्षम करण्याचं नवीन शास्त्र आपण हे करतोच आहे. एपिजेनेटिक्स म्हटलेलं आहे याला. एपिजेनेटिक्स ही विज्ञानाची एक नवीन शाखा आहे. यामध्ये जनुकामध्ये बदल न होताही दिसून येणाऱ्या अनुवंशिक असणाऱ्या शारीरिक बदलांचा अभ्यास केला जातो. एपिजेनेटिक्स याचा शब्दशः अर्थ आहे, हे बघा, हे आपण वापरतच आहोत, आपल्या ध्यानामधून वापरतच आहोत, त्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे अजून ही तंत्र आपल्याला वापरायची. एपिजेनेटिक्स याचा शब्दशः अर्थ आहे अनुवंशशास्त्राहून वरचं नियंत्रण. अनुवंशिक नाही, हिरेडिटरी नाही. किती, आता माझा बाराक्षरचा क्लास झाला, बाराक्षरमध्ये तर खूप सुंदरपणे विवेचन असतं मानसिकतेचं. मी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे स्वभावावरून सुद्धा क्षाराची कमतरता काढली जाते. तर आंघोळ कोणाला लवकर करेल, मग तुमचा कुठला क्षार कमी आहे किंवा बॅलन्स नाही. ज्याला आंघोळ उशिरा करायला आवडते त्याला कुठल्या क्षाराची कमतरता आहे, हे सगळं काढलं जातं. एखादं वैशिष्ट्य अनुवंशिक दिसत असेल तर कुठला क्षार तुम्हाला द्यायचा. इतकं सुंदर आहे ना हे बाराक्षर, म्हणजे सगळा बेसच आहे. तर इथे हे वेगळं सांगतात की जरी अनुवंशिकतेने तुम्ही घेऊन आलाय तरी सुद्धा पेशी भोवतीचं वातावरण तुम्ही बदलायचे. अनुवंशिकतेने आपल्याला संस्कार झालेले असतात, जडण घडण विचार करण्याची पद्धत बघा. एखाद्या फॅमिलीत वंश परंपरागत असेल, आपला नवरा जर सासू सासऱ्यांना खूप आदर देत असेल, खूप त्यांचं मानत असेल, तर मुलं सुद्धा होणारच आहेत तशी. काही गुण नकळत हे होतात. पण इथे कॉन्शियसली वातावरण हे महत्वाचं दिलेलं आहे. तर या शाखेने सजीवतेचं नियंत्रण कसं राखलं जातं याबद्दलच्या कल्पनांना मोठा धक्का दिला. बघा, मोठा धक्का दिला गेला. या जन्माच्या वेळेला जे डीएनए त्या सजीवाला मिळतात ते काळ्या दगडावरची रेघ, ते काळ्या दगडावरची रेघ अशा प्रकारचं नसतं. जनुक म्हणजे नशीब नव्हे, वातावरणातले अनेक घटक, उदाहरणार्थ पोषण, तणाव, भावना. बघा काय महत्वाचं आहे, लिहून घ्यायचंय बरं का, नुसतं ऐकत नका चला. हे काय आपण करमणुकीचे कार्यक्रम करत नाहीये. पोषण, पोषण म्हणजे डाएट आणि अन्न आणि आहार. ते अन्न किती सात्विक आहे हेही महत्वाचं असतं. आत्ताच एका कॉलेजच्या मॅडम बरोबर बोलणं झालं, त्यांच्या कॉलेजला प्रोग्राम घ्यायचं चाललाय. तर त्या सांगत होत्या माझ्या गर्भाशयात काहीतरी गाठ वगैरे असं आहे. म्हटलं कशाने झाली, काय झाली, तर म्हणे 5-6 दिवस बाहेरचं खाणं झालंय, माझं पोट डिस्टर्ब झालंय, तो तर त्रास होतोय, हे पण उद्भवलंय. म्हणजे मला किती महाग पडलं 5 दिवस राहणं.
कुठल्या संस्काराचं आपण अन्न खातो हे तर ध्यानी लोकांनी फार आता आपण जपायला पाहिजे. ऊर्जा कुठली येते अन्नाची? नॉनव्हेज व्हेज तर जाऊ देतच, पण कोणी केलंय ते, कुठं केलंय? म्हणून बघा शिबिराचं सगळं अन्न घरात शिजणार आहे माझ्या मेडकडनं. आणि अतिशय तिला माझे हे जे आपले विचार आहेत ना ती ऍब्सॉर्ब करते, ड्रायव्हर सुद्धा ऍब्सॉर्ब करतो. सगळं त्या ह्यानी आहे बघितलं गेलं तर. म्हणजे आता या गोष्टी तुम्हाला कळतील जेव्हा तुम्ही संपर्कात याल त्यावेळेला. तर ते तसंच बनलं जातं. कोथिंबीर 4 वेळा धुतली जाते. तिसऱ्यांदा धुवून चौथ्या वेळेला मिठाचं पाणी, मग त्यात 5 मिनिटं. प्रत्येक भाज्या पालेभाज्या अशा अशा प्रकारेच ते सगळं होतं. आणि हे पोषण अन्नातनं जे येतं ते म्हणजे हे महत्वाचं आहे. पेशींच्या सभोवतालचं वातावरण, तणाव, आपण किती तणाव घेऊन काम करतो, आपण किती टेन्शन घेतो, ते सगळं अन्नात उतरतं. आणि भावना पेशीत उतरणार आहे, पेशी शिकणार आहेत तणाव आपला. आपण तणाव घेतो, किती छोट्या छोट्या गोष्टींचा तणाव घेतो. साधा कोर्स करायचा तरी तणाव, साधं लवकर उठायचं तरी तणाव. तरी बऱ्यापैकी तुम्ही लवकर उठता, ध्यान करता. पण काही ना मी करू नका म्हटलं तरी करतात, मग थोडा त्रास होतो फिजिकल. आजच एक मॅडम बरोबर झालं, रोज दिवसाला 4 तरी फोन असतात. आजच एका मॅडम बरोबर बोलणं झालं, त्या म्हणे सकाळी उठल्यामुळे झोप झाली नाही. हे तुम्ही सांभाळत चला. कारण कसं होतं, रात्री झोप लागत नाही लवकर, ऊर्जा बिघाडामुळे तेही होतं. रात्री झोप लागत नाही, मग आपण सकाळी पहाटे ध्यानाला उठतो. ऍक्च्युली ध्यान केलं की तिप्पट झोप एवढा फायदा होतो. आणि सकाळी जर उठलं तर दिवसभर झोप येत नाही आपल्याला, दुपारी पण झोप येत नाही, खूप फ्रेश राहतो आपण. आपली खूप कामं करून होतात. पण मग रात्री झोप येत नाही, मग शरीराला जर झोप नाही मिळाली तर त्रास नको व्हायला, ही काळजी कोण घेणार? लक्षात घ्या, आता मला पूर्ण डे स्ट्रेच काम आहे. त्यामुळं मी कुठं वाजता उठतीये, 2-3 दिवस झाली सकाळी मी 5:30-6 ला उठतीये. तुमचं ध्यानाला माझं ध्यान चालू असतं, पण मी उठत नाहीये, जॉईन नाही होते. कारण माझं ध्यान तेवढ्यापर्यंत होऊन जातं. मग गरज असते. तर या गोष्टी पाळून आपण केलं पाहिजे. भावना बघा, तणाव आणि भावना, भावना तर महत्वाच्याच आहेत ना. या जनुकांच्या दृश्य आविष्कारात बदल घडवून आणू शकतात. म्हणून तर आपण ध्यानामध्ये भावना उच्चांबळून नेतो. आपल्याला अश्रू येतात त्या म्युझिकनी, त्या अफर्मेशन्सनी. दुसऱ्यांना प्रेम प्रकाश देताना अश्रू येतात. म्हणजे किती सुंदर आपण भावना देतोय आणि किती सुंदर पेशीभोवतीचं वातावरण करतोय बघा ना. असं जर 3-4 महिने कंटिन्युअस केलं तर काय पेशी शिकणार आहेत? बदलणार आहे त्यांच्या सभोवतालचं वातावरण. हे कधी आपण विचार केला का? हे कळण्यासाठी हे पुस्तक घेतलंय की खूप डीप लेवलला काम चाललंय आपण, पण तेवढं समजूनही घेतलं पाहिजे ना आपण. की जसं ओंकार ध्यान करताना मी काय सगळं ओंकाराचं सांगितलंय, त्याचा भाव तर मनात आणला पाहिजे, किती पवित्र आपण म्हणतोय. नाही तर नुसतं म्हणून काय उपयोग आहे? फोकस केला पाहिजे. या जनुकांच्या दृश्य आविष्कारात बदल घडवून आणू शकतात. असं होत असताना जनुकांची मूळ रचना बदलत नाही आणि दृश्य परिणामांमधले बदल पुढच्या पिढीत पोहोचलेही जाऊ शकतात. बघा, आता केंद्राभोवतीचा तलम पडदा काढून टाकतात शास्त्रज्ञ. प्रयोग करताना तो काय पडदा आहे, जाऊ दे, काही उपयोगाचा नाही. मग केंद्राभोवती असणारा तलम पडदा काढून टाकतात, त्यातले गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम अलग करतात. या क्रोमोझोमचा निळा भाग, एक मिनिट. तर हे क्रोमोझोम्सचा निम्मा भाग डीएनए ने बनलेला असतो आणि निम्मा नियंत्रक प्रथिनांनी. डीएनएचा अभ्यास करण्याच्या नादात यातले बहुतांश शास्त्रज्ञ नियंत्रक प्रथिनांचा भाग फेकून देत असत. म्हणजे बाळाला आंघोळ घालून झाल्यानंतर वापरलेल्या पाण्यासोबतच बाळही फेकून देण्यासारखं होतं. बघा,
बाळाला फेकून देणं पाण्यासोबतही इतकं ते आतापर्यंत एक्सपेरिमेंटेशन चालायचे. आत्ताचे शास्त्रज्ञ फेकलेलं बाळ उचलून परत आणत आहेत. क्रोमोझोम मधल्या नियंत्रक प्रथिनांचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून येत आहे की आनुवंशिकतेमध्ये या प्रथिनांची डीएनए एवढीच महत्वाची भूमिका आहे. म्हणूनच ती जी नाळ आहे नाळ, काही जमातीमध्ये ती जी बाळ जन्मलं की ती नाळ सुद्धा खातात स्त्रिया. केवढं त्यांचं आयुष्य 100 वर्षाच्या पुढे आहे. तर हे काय काय जमातींचं आपण कधी संशोधन करतच नाही. फक्त काहीतरी आपण त्याला नावं ठेवतो सायन्सच्या उलगडा नाही होत की अंधश्रद्धा काही काही. पण एक्सपेरिमेंटेशन मुलांचे अनुवांशिक गुणधर्म पालकांच्या जीवना अनुभवामुळे प्रभावित होतात. मुलांचे अनुवांशिक गुणधर्म पालकांच्या जीवना अनुभवामुळे प्रभावित होतात. बघा, पालक जे अनुभव घेतात ते पण मुलांचं वर इफेक्ट होतात. मी तर म्हणते ना, आपण एक विचार जरी इथे घेतला ना, तरी आपले बघा, मी तुम्हाला सांगते, आपण एक विचार जरी केला ना, तरी आपले बहीण भाऊ ज्यांच्यासोबत आपण लहानपण काढलंय ते आणि आपली मुलं घरातले सगळे हे सगळं ऍब्सॉर्ब करतात, त्याचे इफेक्ट त्याला होतात. म्हणून आपला प्रत्येक विचार कॉन्शियसली घडला पाहिजे. आई वडिलांचा आज समजा आता वडिलांच्या मनात आपल्याबद्दल काही राग आला, द्वेष आला, तर तो मलाच परिणाम करणार नाही तर माझ्या मुलांना सुद्धा करणार आहे. एवढं आपण कनेक्टेड असतो आपल्या अँचेस्टर्सला. म्हणून अँचेस्टर हिलिंग खूप महत्वाचं आहे. जे सोडून गेलेत आपल्याला त्यांचे सुद्धा आपल्या बरोबर धागेदोरे आहेतच ना, ते आजूबाजूला काहीतरी त्यांचं आहेच आहे ना. मग ते सगळं तृप्त ठेवलं पाहिजे. हे असं सगळं जादुई पटल आहे. प्रसिद्धी पावलेल्या डीएनए मध्ये सजीवतेचं गुपित दडलेलंच नाही. प्रसिद्धी पावलेल्या डीएनए मध्ये सजीवतेचं गुपित दडलेलंच नाही. ते आहे या जादुई पटलाच्या साध्या सुध्या दिसणाऱ्या पण खरं तर कमालीच्या परिणामकारक अशा जीवशास्त्रीय कार्यात. या पटलाच्या साह्यानेच तुमच्या शरीरातल्या पेशी वातावरणातले सिग्नल्स ओळखतात आणि त्यांचं रूपांतर वर्तणुकीत करतात. पटलाला शास्त्रज्ञांनी आधी विचारातच न घेण्याचं एक कारण म्हणजे ते अत्यंत तलम पातळ असतं. पेशी पटल त्याची जाडी 1 मिलीमीटरच्या 70 लाखाव्या भागा इतकी सूक्ष्म असते. पण हेच सगळं ठरवतं असं आहे. मग त्यांनी बरेच प्रयोग दिलेत बर का. ब्रेडवर वगैरे एक प्रयोग करून त्यांनी सगळं सिद्ध केलंय. हे मला वाचायला वेळ मिळेल नाही, पण मी वाचणार आहे हे डिटेलमध्ये, कारण आहे इंटरेस्टिंग. हा मेंदू कसं काम करतो, मेंदूच्या कामाचं पण हे असंच आहे. आरोग्य तसंच रोग यावर ऊर्जेचा काय परिणाम होतो याकडे त्यांनी मुळीच लक्ष दिलेलं नाही. म्हणून क्रांतिकारी क्वांटम फिजिक्स आता गाजतंय बरं का. क्वांटम फिजिक्स बघा, कोणत्याही घटकात नक्की कोणत्या घटकात बिघाड झाला आहे हे ओळखून तेवढ्याच घटकावर उपचार केले किंवा तेवढाच घटक बदलला तर यंत्रणेतला तो बिघाड दुरुस्त होतो आणि रोग नष्ट होतो. हे ॲलोपॅथीचं सायन्स. या विचारधारेमुळे वेगवेगळी औषधं तयार करण्याची औषध कंपन्यांची स्पर्धा सुरू झाली. हा महत्वाचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट मला तुम्हाला सांगायचं होतं, बाकी झालं मग हे. बघा, ॲलोपॅथीची स्पर्धा, औषधांची स्पर्धा, अगदी एखाद्या विशिष्ट जैव रासायनिक क्रियेवर परिणाम घडणारी जादुई औषधं, तसंच हव्या त्या गुणधर्मांनी युक्त अशी डिझायनर जनुके निर्माण करण्याची अहमहक्या सुरू झाली. मात्र या सगळ्यांकडे पाहण्याचा क्वांटम फिजिक्सचा दृष्टिकोन फार वेगळा आहे. या शास्त्राच्या दृष्टीने आपलं विश्व
हे एकमेकांशी विविध पद्धतीने जोडल्या गेलेल्या, एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या स्वतंत्र ऊर्जा क्षेत्रांचं एक महाजाल आहे. जुन्या पद्धतीने विचार करणाऱ्या जीवशास्त्रज्ञांचा गोंधळ झाला तो इथेच. जैविक विश्वातल्या कोणत्याही गोष्टीचा एका सरळ ओळीत या प्रकारे विचार करण्याची त्यांची पद्धत बरोबर नव्हती. म्हणजे समजा माझा दंड दुखतोय, दंड. तर ॲलोपॅथी काय करतं, तिथे दंडावरच उपचार करतं. वाईल यांचं म्हणणं काय आहे, की दंड म्हणजे काही दंडावर उपचार ओळीने करून उपयोगच नाही. या दंडाचं मूळ माझ्या गुडघ्यातही असू शकतं. या दंडाचं मूळ माझ्या बोटामध्ये सुद्धा असू शकतं, पायाच्या. आता ॲलोपॅथी काय करते, इथंच भडीमार करते औषधाचा. मग त्यांनी सगळं हे पेशीचं सगळं वातावरण, सभोवतालच्या वातावरणात ती काय करते, कसं करते, याच्यावर त्यांनी सांगितलं. मग ॲलोपॅथीचं इथलं औषध काय करतं, कुठेही जातं पेशींवर. मग इथे सुद्धा तो अटॅक करतो. ब्रेनवर सुद्धा साईड इफेक्ट होतो. औषध घेतले इथे, इफेक्ट ब्रेनवर, साईड इफेक्ट. आणि हा 1 वर्षांनी कळतं, इथे काहीतरी सुरू झालं. औषध घेतो गुडघ्यासाठी, इथे काहीतरी व्हायला लागतं. हे सगळं त्यांनी लिहून दिलंय डिटेलमध्ये. काही गरज नाही, मी तुम्हाला सार सांगते. म्हणून मग ॲलोपॅथी औषधाची जी प्रिन्सिपल आहे, ज्या पद्धतीने ते कार्य करतं, तेच सगळं चुकीचं आहे. आणि हे आता सिद्ध होत चालले. त्यामुळे बरेच लोक घेत नाहीत ॲलोपॅथी औषध. पण मला काय म्हणायचंय, आज एका मॅडमचा फोन झाला, खूप आजारी आहेत आणि ॲलोपॅथी घ्यायला मजबुरी अवस्था आली आहे. पण मग ॲलोपॅथीला नावं ठेवत होते, मला सूटच होत नाही, मला असंच होतं, मला तसंच होतं. मी काही नाही, गप्प बसून ऐकलं. मला काही वेळेला खूप असं वाईट वाटतं, की किती मी तुम्हाला 2 वर्ष शिकवतीये ना. अरे आली ना आता मजबुरी परिस्थिती, आता त्याला धन्यवाद देत घ्या ना. धन्यवाद, धन्यवाद, चमत्कार झाला, अरे काय आश्चर्य, आता मला चक्क औषधी ॲलोपॅथीने बरं वाटायला लागलंय. वा, काय माझ्या ध्यानाचा परिणाम झाला. वा, माझ्या काय विचारसरणीचा चक्क ॲलोपॅथीने मला बरं केलं तात्काळ. पूर्वी मला या ॲलोपॅथीचा साईड इफेक्ट होता, आता नाही होत. असा विचार केला पाहिजे ना. आपल्या स्वभावाने आपण नावं ठेवतो, पण नावं ठेवून झाल्यावर त्या ऊर्जा न्यूट्रल करायला शिकायचंय आपल्याला सगळ्यांना. मी काही बोलले नाही, म्हटलं आजारी उगाच काही बोलायला नको. मी अल्टरनेटिव्ह सांगितलं, मग हा त्रास होतो तर हे करा, ते होतंय तर ते करा, मग हिट झाली तर दूध प्या, असं. आपल्याला त्याच्यावर उपाय शोधायचा आहे ना. आता आपली मजबुरी आहे ना. हे बघा, इमर्जन्सीला ॲलोपॅथी घेणे वाचून काही. ऍक्च्युली मी माझ्या मिस्टरने सांगून ठेवले, मला हार्ट अटॅक आला तर काही दवाखान्यात ऍडमिट करायचं नाहीये. म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग, म्हणजे पूर्वी मी असं म्हणायचे, मला इथेच मरायचं. म्हणून पूर्वीचे लोक फार चांगले. दवाखान्याची पायरीच न चढणं अतिउत्तम, मी तर म्हणते. अलीकडे तर सगळी व्यथाच आहे. पण आता येईन केन जाईल, गेलोय, काय करतोय, तर त्याला पॉझिटिव्ह आपण करून फेट ठेवून केलं पाहिजे. त्याला नावं ठेवून तो कसं बरं आपल्याला हे देणार आहे. असं होतं ना थोडंसं. काही वेळेला आपल्याला अँटीबायोटिक्स घ्यायलाच लागतात इमर्जन्सीच्या ह्याच्यात, नाही म्हणून चालत नाही. मग त्याचा साईड इफेक्ट काय न होण्यासाठी. पण इथे सगळं हे ऑथरनी दिलंय, कशी ती जी ट्रीटमेंट घेण्याची पद्धत आहे ती कशी शरीरावर कुठंही कसाही करते. म्हणून हे करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच आता ऊर्जा हिलिंग सुरू झालंय. पुढचा काळ सगळा ऊर्जा हिलिंग वर आहे. म्हणून ऊर्जा, 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 एनर्जी, एनर्जी, एनर्जी. हे खूप छान दिलंय इथे त्यांनी. एका सरळ ओळीत या शब्दाचा विचार करायचा झाला तर आपल्याला या विश्वाचा विचार तुकड्या तुकड्यांमध्ये करावा लागेल. सगळे घटक वेगवेगळे, एकमेकांशी संबंध नसलेले आहेत असं समजावं लागेल. पण क्वांटम फिजिक्सच्या या बाबतीतला विचार समग्र, होलिस्टिक म्हणावा लागेल. आणि आपली जी पद्धत आहे ना, ध्यानाची असू दे, पुस्तक वाचनाची असेल, तर आपली होलिस्टिक आहे. आपण नुसतं वाचन करतच नाही, आपण त्याच्यावर मीमांसा करतो, विश्लेषण करतो. होलिस्टिक अप्रोच, हे हा होलिस्टिक समग्र विचार. ध्यान सुद्धा समग्र विचारानेच डेव्हलप केलेले आहे ध्यान. यानुसार माहितीचा प्रवाह एका सरळ ओळीत नसतो. यातले घटक एकमेकांशी अगदी गुंतागुंतीच्या जाळ्यात गुंफलेले असतात. या जाळ्यात एखादा घटक मागच्या, समोरच्या, बाजूच्या, पुढच्या अशा कोणत्याही घटकावर परिणाम करू शकतो.
पुढे दिलेली आकृती सगळं पटवून दिलंय यांनी, आकृत्या देऊन हे ते सुंदर आहे. ऊर्जा आणि द्रव्य यामधल्या गुंतागुंतीच्या परस्पर संबंधाची जाणीव मला झाली. तेव्हाच मला कळलं की एका जुन्या ओळीत या पद्धतीप्रमाणेच वागत राहिल्यास एखाद्या रोगाचं अचूक असं ज्ञान मिळणं तर दूरच, पण त्या ज्ञानाच्या जवळपास जाणंही शक्य होणार नाही. क्वांटम फिजिक्स एकीकडे माहितीच्या वहनाचे गुंतागुंतीचे मार्ग अस्तित्वात असतात असं सांगत असतानाच ताज्या संशोधनातून या गृहीतकाला पुष्टी मिळत आहे. पेशीतल्या प्रथिनांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करताना गुंतागुंतीचे होलिस्टिक पाथवेज अस्तित्वात असतात असं खरोखरच आढळून आलं आहे. मग माझा दुखतोय दंड, माझा दाबायचा एखादा बोट, होलिस्टिक अप्रोच आहे. माझ्या मसाजवालीला सुद्धा हे सगळं माहितीये बरं का. ती मला नेहमी सगळं सांग, नुसतं आपलं बघितलं ना कुठलं दुखतंय, का दुखलंय, तुम्ही कसं काम केलं, किती काम केलं, बरोबर सांगणार. असं बसून वाचन केलं का, लॅपटॉपचं काम असं झालं का, खूप वेळ लगेच सांगते बघून बघून म्हणजे हात लावून. खूप हुशार आहे आणि त्यांना हे सगळं शिकवलेलं असतं. हे त्यामुळं सगळं रहस्य पायाच्या तळव्यांमध्ये आणि हाताच्या तळव्यांमध्ये आहे. सगळे अवयव इथे आहेत. त्यामुळं तो अप्रोच, ते म्हणून तर ते शिकायचे आपल्याला सगळं. कोणतंही औषध जेव्हा एखाद्या प्रथिनांचं कार्य दुरुस्त करण्यासाठी शरीरात शिरतं तेव्हा ते त्या प्रथिनांवर तर परिणाम करतच, पण त्या प्रथिनांशी संबंधित असलेल्या किमान एका अन्य प्रथिनावर किंवा कितीही प्रथिनांवर परिणाम करतं. यामुळे साध्या साध्या उलट्या, पुरळ अशा लक्षणांपासून ते मृत्यूंपर्यंतचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात. साईड इफेक्ट्स हा मुद्दा अजून जास्त अवघड होऊ शकतो, कारण जैविक प्रणालीमध्ये एकच सिग्नल एकाच वेळी वेगवेगळ्या जैविक रेणूंना चेतावून वेगवेगळा प्रतिसाद निर्माण करू शकतो. त्यांचं म्हणणं, समजा माझा दंड दुखतोय, माझ्या दंड दुखण्याच्या पेशींना जर उत्तेजन दिलं तर सगळीकडचेच उत्तेजित होणार. समजा हृदयाचंही उत्तेजित होणार, हार्टबीट्स वाढणार, असं यांचं म्हणणं आहे. ते काय तिथं ते औषध फक्त दंडाच्या पेशीवर लागू पडत नाही असं आहे. हे यांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. ते खरं सगळ्या डॉक्टरांनी वाचण्यासारखं आहे, पण ऍक्च्युअली सगळ्यात महत्वाचं इंटरेस्ट फार महत्वाचा असतो ना. रक्ताद्वारे पूर्ण शरीरात नेलं जातं. अशा स्थितीत हेच हृदयावरचं औषध इतर कोणत्या तरी अवयवातल्या एखाद्या पाथवेतल्या दुसऱ्या एखाद्या घटकावरही परिणाम करू शकतं, किंवा दुसऱ्या शब्दात या औषधाचं लक्ष असलेला घटक हृदयाशिवाय अन्य एखाद्या अवयवाच्या कार्यासाठीच्या पाथवेमध्ये सुद्धा कार्यरत असू शकतो. मी तुम्हाला उदाहरण दिलं की झालंय दंडासाठी, पण हृदयाच्या पाथवेकडे पण सरकून ते औषध, हे बरीच त्यांनी अशी उदाहरणं दिलेली आहेत पुस्तकात. आणि आपण हे तर बघतो, आपल्याला अनुभव सुद्धा आहेत. भौतिकशास्त्र, बैल गेला आणि झोपा केला, क्वांटम फिजिक्स, बरचसं काही दिलेलं आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की सजीवाला जिवंत राहायचं असेल तर वातावरणातले सिग्नल्स ओळखून त्याला योग्य असे प्रतिसाद द्यावेच लागतात. किंबहुना एखाद्या सजीवाचं जिवंत राहणं हे तो किती वेगाने आणि अचूकपणे संदेशांना प्रतिसाद देतो यावरच अवलंबून असतं असं म्हटलं तरी चालेल. विद्युत चुंबकीय ऊर्जा सिग्नलची तीच गती काही बघा 186,000 मैल इतकी असते, तर रासायनिक सिग्नलची तीच गती 1 सेंटीमीटर कमी असते. ऊर्जा सिग्नलची गती किती आहे? 1,86,000 ऊर्जा सिग्नल. मी विचार केला गेला सिग्नल, मी विचार केला गेला सिग्नल. माझ्या दंडाला मी म्हटलं वा, लाईट, प्रकाश, ओंकार दंडाला, माझा दंड बरा झालाय. काय सिग्नलची गती आहे? किंवा व्हॉट एव्हर कुठल्याही व्यक्तीच्या दंडाला आपण दिला, 1,86,000 मैल इतकी गती आहे.
तर रासायनिक सिग्नलची औषध घेतल्यानंतर सिग्नलची गती 1 सेंटीमीटर 1 सेकंदाहून कमी असते. बघा, ऊर्जा म्हणजे हे 1,80,000 मैल आहेत बरं का. 1,80,000 मैल पर सेकंद एका सेकंदाला. आणि इथे रासायनिकचं 1 सेंटीमीटर पर सेकंद, एका सेकंदाला 1 सेंटीमीटर. ऊर्जा सिग्नल्स हे रासायनिक सिग्नल्स पेक्षा शेकडो पटींनी कार्यक्षम असतात. ऊर्जा सिग्नल्स हे रासायनिक सिग्नल्स पेक्षा शेकडो पटींनी कार्यक्षम असतात आणि त्यांच्या गतींची तर तुलनाच होऊ शकत नाही. हे आता तुम्हाला कळलंच असेल. मग शरीर म्हणजे अब्जावधी पेशी असलेली यंत्रणा. यापैकी कोणत्या प्रकारच्या सिग्नल्सला पसंती देईल? सांगा बरं, करा गणित. ऊर्जे ऊर्जेबाबतचं हे अत्यंत महत्वाचं, खरं तर क्रांतिकारीच म्हणायला हवं असं संशोधन इतकं दुर्लक्षित का राहिलं? मला वाटतं त्याचं कारण आर्थिक आहे. औषध उत्पादक कंपन्या एखाद्या जादुई औषध शोधण्यापेक्षा लक्षावधी डॉलर्स खर्च करतात. रासायनिक औषधं, कॅप्सूल, गोळ्या इत्यादी रूपात विकता येतात. मी तुम्हाला म्हटलं तर सुदर्शन पिरॅमिडची वेबसाईट बघा. कन्सल्टन्सीमध्ये तुम्ही जर बघितलं ना, कन्सल्टन्सी आणि आपले हे, तर तुम्हाला सगळा आपला प्रकल्प सुदर्शन पिरॅमिडचा लक्षात येईल. आणि हा 1-1.5 वर्षापूर्वी ती वेबसाईट झालेली आहे. म्हणजे मी किती आधी हे ओळखलं होतं बघा. हे सगळे हिलिंग्स हे सगळं, समजा आता शिबिराला येतात 5 लोक 6 लोक, त्यांना काही तिथेच फक्त होणार नाही. ऑनलाईन आपले जे कन्सल्टंट आहेत त्यांच्या सुद्धा अपॉइंटमेंट्स ऑनलाईन मिळणार आहेत. त्यांनी निवडायचं तिथे, मला ऍस्ट्रॉलॉजिकल हिलिंग हवंय का, मला न्यूमरॉलॉजिकल हिलिंग हवंय का, मला एनर्जी हिलिंग हवंय. हे सगळं आपल्याला आता या शिबिराला नाही, पण पुढचं तुम्ही ते वाचलं की तुमच्या लक्षात येईल सगळं हे अजेंडे. कारण काय माहिती का, हे सुद्धा वेबसाईटचं सुद्धा मी माझ्या मेडिटेशन मधनं वगैरेच काढले. आणि लकीली तिथली ऊर्जा हिलिंग ऊर्जा आहे, हे एनर्जी मास्टरनी सांगितलं, अवनी मॅडमनी पण सांगितलं. हिलिंग, इथे हिलिंग कार्य होणार, इथे हिलिंग ऊर्जा जास्त आहे. त्यांनी पण तेच सांगितलं. माझ्या मेडिटेशन मधनं पण तेच आलंय. वेबसाईटवर मी लिहून ठेवलंय. माझा फ्लो जाऊ नये दुसरीकडे म्हणून एक ड्राफ्टिंग पण करून ठेवलंय थोडंफार. तिथे आपण कन्सल्टंट पण घेऊन ठेवलेत. पण सगळ्यात महत्वाचं माझं आता ऍस्ट्रॉलॉजिकल सांगण्यात आलंय की माझं हिलिंग पॉवर खूप वाढणार आहे, स्वतःचीच माझी. की हिलिंग जे आपण करतो, ऍक्च्युली करायचं नाहीये मला, हिलिंग करू नये दुसऱ्याचं, तेवढं सोपं नाहीये ते स्वतःचं प्रोटेक्शन. पण ती हिलिंग मला पण ती पॉवर ही वाढत जाणार आहे, असंच आहे ते. काय असेल माहिती नाही, विधात्याने काय योजना केल्यात आपल्याला माहिती नाही. पण हे सगळं वाचलं की मला खूप आनंद झाला की मुव्हिंग इन द ऍब्सोल्युटली राईट डायरेक्शन. अगदी अशाच प्रकारे औषधं फक्त लक्षण दूर करतात, रोगाच्या मूळ कारणाकडे लक्षच देत नाही. आणि इथे जे हे माहिती ना, 12 अक्षर, तुम्ही युट्यूब बघायला लागा. 12 अक्षर म्हणजे काय, तर 12 अक्षर मध्ये पोटेन्शी म्हणून जे असतं ना, ते हे या ऊर्जा बेसवरच आहे. स्फोटक अणु ऊर्जा, अगदी शून्य ह्याच्या सुद्धा एकदम स्फोटक असल्यासारख्या या ऊर्जा काम करतात. आणि पूर्ण आपल्या घटकांवरच, कॅल्शियम, फॉस्फरस, हे सगळे क्षार जे आहेत ना, क्षार आपण शिकलोय की शिक्षणात, क्षार म्हणजे काय, तेच ते 12 अक्षर. ह्याच्यामध्ये हे सगळं अमेझिंग आहेच आहे. अगदी मायन्यूट लेवलला विचार की तुमचं कशामुळे काय होते, कशामुळे काय होते, कशामुळे काय होते, कशामुळे, मेन बेसिक रिझन काय. तिथे पण मानसिकता खूप महत्वाची आहे. जैविक प्रणालीमध्ये ऊर्जेची माहिती म्हणून काय भूमिका आहे यावर वैद्यकशास्त्रांनी कधीच लक्ष दिलं नाही. मात्र स्कॅनिंग तंत्रज्ञानासाठी या ऊर्जेचा मनसोक्त वापर केला जातो. हे एक विडंबनच आहे. कारण गेलं की स्कॅन करा, सिटी स्कॅन करा, MRI करा, तिथे सगळं ऊर्जा टेक्निक, बाकी पुढं काही नाही, ना औषधाला, ना डायग्नोसिसला, ना कशाला ते.
इथे यांनी हे म्हटलंय, या पेशी 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 वातावरणात एकमेकांना काय 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 करतात ते सगळं, आणि यांनी फोटोग्राफ्स पण दिलेत. यांनी हे सांगितले कसं ओळखायचं ते. तर हे विडंबना. अवयवान बघा हा, आपल्या शरीरातल्या पेशी आणि अवयवांकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा पट्टेही या उपकरणावर वाचले जाऊ शकतात. शिवाय आपल्या शरीराला काहीही इजा न करता ही ऊर्जा क्षेत्र शरीरभर फिरू शकत असल्यामुळे सीएटी कॅट काय स्कॅन्स, MRI, CT स्कॅन, MRI, मॅमोग्राम, आणि मी रेकॉर्डिंग बंद करून अतिशय महत्वाची माहिती देते तुम्हाला या संबंधात. बरं झालं